अस्सलाम वालेकुम। मेरे हिंदू भाई को सबको नमस्ते। और मैं इस न्यायालय के अंदर मुस्लिम हमारे मुस्लिम भाई ने यहाँ पे कार्यक्रम रखा है। ईद के मौके पे शुरू का एक मीठा कार्यक्रम रखा है। तो इसमें सब हमारे परंपरा पहले से रखते आते हैं और उन्होंने अभी भी रखा है, तो उनका बहुत दिल से शुक्रिया अदा करना चाहता हूँ। और यहाँ के हिंदू भाई का, हमारे पूरे मुदखेड़ में ऐसा शांति का माहौल है और बहुत कुछ अच्छे सब एक दूसरे से अच्छे रहते हैं और न्यायालय में भी बहुत अच्छे रह सकते हैं। यहाँ पे हमेशा उनके कार्यक्रम में हो जाते हैं, इनके कार्यक्रम में आते हैं। इतना अच्छा माहौल है यहाँ का, एक दूसरे से मिल के रहते हैं। तो उसके लिए मैं न्यायालय वालों को, मेरे हिंदू भाइयों को, सबको मैं मेरे दिल से बहुत शुक्रिया अदा करना चाहता हूँ मैं। और यहाँ के मुस्लिम से भी, इन्होंने भी बहुत अच्छे तरीके पे उनका कहना मानते, एक दूसरे में बहुत कुछ अच्छे रहते, मोहब्बत है इनमें। और आज भी देखो तो इनकी मोहब्बत वही करार है, पहले से देखते आते तो बचपन से हमारे, फिर आज भी इनकी करार वही मोहब्बत है, बाकी किसी का नहीं। हमारे यहाँ पे न्यायालय के, हमारे मुस्लिम के जितने हमारे यहाँ के समाज, हमारे अमीर खां पठान है, नईम पठान है, मजीद है हमारे, फिर हमारे अंसर खां है, इनको सब पूरे पठानों ने यहाँ पे अच्छी से अच्छी ईद का मौका रखे। इनके जानिब से सबको मुख्य को दावत दिए, अब उनके जानिब से अब उनके दावत दिए उन्होंने, अब वो जिसका वो आए, बहुत उनका शुक्रिया अदा करना चाहते हैं हम। बस ख़त्म बात, उतनी बात करता हूँ मैं। बस खुदा हाफिज़। ईद मिलाप हा कार्यक्रम आयोजित केला आहे। या ईद निमित्त आमच्या गावातील सर्व मुस्लिम समाजाच्या वतीनं सर्व धर्मसमभाव असं निमंत्रण देण्यात आलं आणि ईद मिलापचा सुरकुंब्याचा कार्यक्रम अतिशय सुंदर असा केला। या निमित्त या ठिकाणी एक छोटीशी आमच्या गावात या मस्जिदीमध्ये शाळा पण चालू आहे। 4 मुलं चांगले शिकत आहेत। हे बी आज या माध्यमातून एक सामाजिक सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न आहे आणि आज आम्हाला या ठिकाणी आमच्या गावातून जे बाहेर जावं लागत होतं नमाज पढण्यासाठी, याच ठिकाणी ही नमाज पढत आहे। या निमित्त आम्हाला बोलून एक ईद मिलाप हा सुरकुंब्याचा कार्यक्रम अतिशय सुंदर घेतला। या निमित्त मी सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या खूप खूप शुभेच्छा देतो। रमजान पवित्र महिन्यामध्ये उपवास धरून हा ईद मिलाप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। त्यानिमित्त सर्वांना खूप खूप ईद निमित्त ईद मुबारक आणि ईदच्या खूप खूप शुभेच्छा। शुभीकरण करण्याचा काय विचार आहे या ठिकाणी? शुभीकरण अगोदर झालेलं आहे, काही असेल तर ते पुढे 100% करण्याचं काम नक्कीच करणार आहोत। मध्ये रमजान ईद निमित्त शुरकुम्याचं मुस्लिम बांधवातर्फे आयोजन करण्यात आलेलं आहे। आमच्या 2 वर्षापूर्वी मस्जिद झाली आणि या मस्जिदीमध्ये, या न्याहाळी गावामध्ये एक 3च घरं होते, तर आता याचा विस्तार वाढत झाला आणि इथं मस्जिद झाली आणि इथले सर्व मुस्लिम बांधव दररोज 5 टाईम नमाज अदा करत आहेत। त्यामुळं नाहीतर इथले मुस्लिम बांधव स्टेशनला जाऊन नमाज पढायचे, पण आता त्यांना स्टेशनला जायची गरज नाही। आमच्या गावामध्ये 3 जरी घरं असतील तरी या ठिकाणी आमच्या गावात मोहरम एक चांगल्या प्रकारे साजरा केला जातो आणि त्यामध्ये पूर्ण हिंदू बांधव या मोहरमामध्ये सहभागी होतात आणि इथले मुस्लिम बांधव देखील या हिंदू धर्माच्या सणांमध्ये हनुमान जयंती असो, रामनवमी असो, कृष्णाष्टमी असो, कोणतेही गणपती असो, दुर्गा अष्टमी असो, या सर्व सणामध्ये ही मुस्लिम बांधव उत्साहानं, आनंदानं मिरवणुकीमध्ये सहभागी होतात, भंडाऱ्यात सहभागी होतात, वर्गणी देतात आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं भेदभाव न करता, जाती धर्म न पाळता, धर्मभेद न करता हिंदू या मुस्लिम बांधवाच्या सणात सहभागी होतात आणि मुस्लिमसुद्धा हिंदू बांधवाच्या सणामध्ये सहभागी होतात आणि या ठिकाणी त्यांनी आयोजित केलं, त्याबद्दल मी सर्व हिंदू बांधवांच्या वतीनं त्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। ईश्वर त्यांना अशीच सद्बुद्धी देवो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। अशीच परंपरा पुढे चालू ठेवावी अशी सदिच्छा व्यक्त करतो। धन्यवाद।